Hello student, today we are learn to simple short daily routine sentence. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी छोटी इंग्रजीची वाक्य शिकणार आहोत जी की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बोलण्याला उपयुक्त पडतात. चला तर मग बघूया अशी काही वाक्ये. तर बघा, डेली रुटीन म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातील काही संवाद किंवा काही वाक्य शब्द ते आपण बघूया. वॉश हँड्स. वॉश हँड्स म्हणजे हात धु. वॉश म्हणजे काय? धुणे, आणि हँड्स म्हणजे हात. म्हणजे अगदी सिंपल आणि शॉर्ट सेंटेन्स तयार झालं. वॉश हँड, हात धु. आता इथे वॉश हँड आपण म्हणतो, पण कोणाला तरी आपण सूचना करत आहोत, कोणाला तरी सांगत आहोत की तुझे हात धु. तर वॉश हँड, वॉश युअर हँड्स असं सुद्धा आपण हे वाक्य करू शकतो. ड्राय हँड्स, हात पुस. ड्राय युअर हँड्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो, तुझे हात पुस. कट नेल्स म्हणजे नखे कापा किंवा नखे काप. म्हणजे कट्स युअर नेल्स, तुझे नख काप असं सुद्धा आपण सांगू शकतो. वेअर सॉक्स, मोजे घाल. वेअर सॉक्स, मोजे घाल. एखाद्याला आपण मोजे घालायला सांगू शकतो. वेअर शूज, बूट घाल. वेअर शूज, बूट घाल. वेअर युअर शूज, तुझे बूट घाल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे कुठल्याही वाक्य आपण कोणाला तरी बोलत आहोत असं समजून ही छोटी छोटी वाक्य आहे. जसं वॉश युअर हँड, तुझे हात धु. हे जर वाक्य पूर्ण करायचं असलं तर आपण कसं लिहायला पाहिजे? तर असं लिहायला पाहिजे, वॉश युअर हँड्स म्हणजे तुझे हात धु. तर असे छोटी छोटी जी वाक्य आहे दैनंदिन जीवनातील, जे जे आपण रोज बोलण्याचा सराव जर केला तर ती आपल्याला नक्कीच येणार. त्यानंतर पॅक बॅग, बॅग भर. पॅक युअर बॅग, तुझी बॅग भर. गो स्कूल, शाळेत जा. गो टू स्कूल, शाळेत जा. होल्ड हँड, हात धर. होल्ड हँड, हात धर. से बाय, टाटा कर. से बाय, आपण एखाद्याला म्हणू शकतो की से बाय म्हणजे तू त्याला टाटा म्हण. किंवा कम होम, घरी ये. तर तू घरी ये. कम यू होम, तू घरी ये. किंवा यू कम होम, तू घरी ये. चेंज ड्रेस, चेंज युअर ड्रेस, तुझे कपडे बदल, कपडे चेंज कर. वॉश लेग्स, पाय पुस किंवा पाय धु. वॉश लेग्स, तुझे पाय धु. वॉश युअर लेग्स, तुझे पाय धु. रेस्ट नाऊ यू म्हणजे आता तू आराम कर. म्हणजे रेस्ट नाऊ, आता विश्रांती घे किंवा आराम कर. यू रेस्ट नाऊ, आता तू आराम कर. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण एखाद्याला सांगत आहोत त्याला यू हा प्रोनाऊन वापरला जातो. यू म्हणजे तू, तू, तुझी, तुझे. आता बघूया, रीड बुक, पुस्तक वाच. रीड बुक, पुस्तक वाच. रीड युअर बुक, तू तुझे पुस्तक वाच. डू होमवर्क म्हणजे गृहपाठ कर. डू युअर होमवर्क, तुझा गृहपाठ कर. क्लोज बॅग, बॅग बंद कर. क्लोज युअर बॅग, तू तुझी बॅग बंद कर. शार्पन पेन्सिल म्हणजे पेन्सिल टोकदार कर. शार्पन युअर पेन्सिल, तुझी पेन्सिल टोकदार कर. ओपन नोटबुक म्हणजे वही उघड. ओपन युअर नोटबुक, तुझी वही उघड. ड्रॉ पिक्चर, चित्र काढ. ड्रॉ पिक्चर, चित्र काढ. ड्रॉ पिक्चर युअर बुक, तुझ्या बुक मध्ये किंवा तुझ्या वहीमध्ये चित्र काढ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. राईट, राईट नेम, नाव लिही. राईट नेम, नाव लिही. राईट युअर नेम, युअर बुक, तुझ्या पुस्तकावर तुझे नाव लिही. स्पीक स्लोली, हळू बोल. स्पीक यू स्लोली, तू हळू बोल.
डोंट शाउट, ओरडू नकोस. डोंट शाउट, ओरडू नकोस. डोंट यू शाउट, तू ओरडू नकोस. इट फ्रुट्स, फळे खा. इट फ्रुट्स, फळे खा. इट म्हणजे खाणे आणि फ्रुट्स म्हणजे फळे. तर फळे खा. इट्स फ्रूट, इट्स यू फ्रूट, तू फ्रूट खा. ड्रिंक वॉटर, पाणी पी. क्लीन रूम, खोली स्वच्छ कर. मेक बेड, अंथरूण घाल. तर बघा इथे प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि हे छोटे छोटे वाक्य तुम्हाला नक्की समजलेले असेल. पुन्हा आपण एकदा सराव करू बघू. वॉश, वॉश म्हणजे धुणे. हँड्स म्हणजे हात. वॉश हँड्स म्हणजे हात धु. ड्राय हँड्स, ड्राय म्हणजे कोरडे आणि हँड्स म्हणजे हात, म्हणजे तुझे हात कोरडे कर किंवा पुस. कट नेल्स, कट म्हणजे कापणे आणि नेल्स म्हणजे नखे, म्हणजे नखे काप. वेअर सॉक्स, वेअर म्हणजे घालणे. सॉक्स म्हणजे मोजे, सॉक्स घाल. वेअर शूज, वेअर म्हणजे घालणे आणि शूज म्हणजे काय, बूट. पॅक बॅग, पॅक म्हणजे बंद करणे किंवा भरणे आणि बॅग म्हणजे एक पिशवी किंवा काहीतरी, आपण याला बॅगच म्हणतो. गो स्कूल, गो म्हणजे जाणे, स्कूल म्हणजे शाळा. होल्ड हँड, होल्ड म्हणजे धरून ठेवणे, हँड म्हणजे हात. से, से म्हणजे म्हणणे. बाय, बाय म्हणजे टाटा करणे. कम होम, कम म्हणजे येणे आणि होम म्हणजे घरी. चेंज ड्रेस, चेंज म्हणजे बदलणे, ड्रेस म्हणजे कपडे. वॉश लेग्स, वॉश म्हणजे धुणे आणि लेग्स म्हणजे पाय. रेस्ट नाऊ, रेस्ट म्हणजे आराम करणे, नाऊ म्हणजे आत्ता. रीड बुक, रीड म्हणजे वाचणे, बुक म्हणजे पुस्तक, म्हणजे पुस्तक वाच. डू होमवर्क, डू म्हणजे करणे, होमवर्क म्हणजे गृहपाठ. क्लोज बॅग, क्लोज म्हणजे बंद करणे, बॅग म्हणजे पिशवी. शार्पन पेन्सिल, शार्पन म्हणजे टोकदार, पेन्सिल म्हणजे पेन्सिल लेखणी, पेन्सिल टोकदार कर. ओपन नोटबुक, ओपन म्हणजे उघडणे, नोटबुक म्हणजे वही. ड्रॉ पिक्चर, ड्रॉ म्हणजे काढणे आणि पिक्चर म्हणजे चित्र, चित्र काढ. राईट, राईट नेम, राईट म्हणजे लिहिणे, नेम म्हणजे नाव. स्पीक स्लोली, स्पीक म्हणजे बोलणे, स्लोली म्हणजे हळू, हळू बोल. डोंट शाउट, डोंट म्हणजे नको, शाउट म्हणजे ओरडणे, म्हणजे ओरडू नकोस. इट म्हणजे खाणे, फ्रुट्स म्हणजे फळे, म्हणजे फळे खा. ड्रिंक म्हणजे पिणे, वॉटर म्हणजे पाणी. क्लीन म्हणजे स्वच्छ, रूम म्हणजे खोली. मेक म्हणजे तयार करणे आणि बेड म्हणजे अंथरूण, म्हणजे तुझे अंथरूण घाल. तर अशा प्रकारे छोटी छोटी शॉर्ट अशी वाक्य आपण बघितलेली आहे. या वाक्यांचा आधार घेऊन तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या प्रकारची छोटी छोटी इंग्रजी बोलू शकता आणि यामुळे तुमचा इंग्रजीचा जास्तीत जास्त सराव होऊ शकता. इंग्लिश भाषा बोलण्यासाठी तुम्हाला एकदम ती इझी होऊ शकते. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वाक्यांचा सुरुवात करून तुम्ही मोठी मोठी वाक्य सुद्धा बोलू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व वाक्य आहे, ही सर्व जी छोटी छोटी सेंटेन्स आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा. तर बघा, इतकी छान आपण आज सेंटेन्स शिकलेले आहोत, हे नक्कीच तुम्हाला समजलेली असतील. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.